अहो अन्यायावर वार करणे हा शूराचा धर्म आहे आणि स्वतःच्या जीवाची बाजी लावून जगासाठी लढणे हे डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटलाचे कर्म आहे। औरंगाबाद जालना बीड औरंगाबाद जालना बीड आणि नगर गाठलं सोलापूर झाला हकार कितीतरी जीव घेत आला कितीतरी जीव घेत आला कितीतरी जीव घेत आला जो तो इथे हातबल झाला जो तो इथे हातबल झाला चिंता जगण्याची प्रत्येकाला चिंता जगण्याची प्रत्येकाला चिंता जगण्याची प्रत्येकाला बिबट्या तो होता मातलेला अहो वन विभागाचे प्रयत्न सारे निष्फळ ठरले निष्फळ ठरले निष्फळ ठरले अन काही करावे काही सुचेना जन हे भेदरले अशी होती त्याची दहशत अशी होती त्याची दहशत करीत हुकमतन कुणाला जुमानत कुठे येईल कळेना कोणा कुठे येईल कळेना कोणा कुठे येईल कळेना कोणा प्रसंग तो आला जीव घेना प्रसंग तो आला जीव घेना प्रसंग तो आला जीव घेना जालना औरंगाबाद बीड नगर अशा अनेक ठिकाणी अनेक निष्पापांचे जीव घेत हा बिबट्या सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात येऊन त्यानं करमाळा तालुक्यातील 3 जणांचे बळी घेतले। अव भीमा नदीच्या तीरावरती घालून थैमान तयाने आणि कित्येकदा जरी टिपला त्याला चुकवी निशान आणि अशा बाक्या प्रसंगामध्ये एक छावा पुढे तो आला जीवावर उदार झाला हर्षवर्धन तावरे त्याच्या साथीला अनेक बरोबर घेतले जोडीदाराला बिबट्याचा शोध घेतला जाऊनी समोरी भिडला धवलसिंह म्हणती बघा अशा शूरवीराला लढाई होती दोघांची जीवन मरणाची लढाई होती दोघाची जीवन मरणाची त्या अस्तित्वाची भेट झाली समोरासमोर भेट झाली समोरासमोर भेट झाली समोरासमोर भिडली नजरेला नजरन मानेना कुणीच ती हार बिबट्या तो करीत चित्कारण झडप मारण्या अंगावर भावंडानो 40 फुटावरून कुत्र जरी आपल्याला भोकलं तरी आपली घाबरगुंडी उठते परंतु ही डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटलांची लढाई बिबट्या बरोबर 15 फुटाच्या अंतरावर होती। झडप मारण्या अंगावर वार चुकवून काडी बार वार चुकवून केला बार केला बिबट्याला बघा ठारण युद्ध ते समोरासमोर
जीवावर उधार तो झाला, बिबट्या तो पाडला धरणीला, श्वास मोकळा जनतेचा केला, आई बापाचा आशीर्वाद त्याला, वंदावे त्याच्या धाडसाला, धवलसिंह म्हणती शूराला, सारा मुलूक गातो बघा आज त्याच्या पवाड्याला जी जी जी. त्याच्या पवाड्याला जिरहाजी, त्याच्या पवाड्याला जिरहाजी, त्याच्या पवाड्याला जिरहाजी. डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटलांनी साक्षात मृत्यूशी लढाई केली होती आणि म्हणून त्या बिबट्याला ठार मारून अनेक जणांचे श्वास मोकळे केले. आज जर शिवाजी महाराज संभाजी राजे असते तर अशा शूरवीराला सोन्याचं कड दिलं असतं. म्हणून महाराष्ट्र शासनाने भारत सरकारला महाराष्ट्रातील समस्त जनतेचं आव्हान आहे की अशा शूरवीराला शौर्य पदक देऊन सन्मानित करण्यात यावं. अव शिवरायाचा सांगावा हे या महाराष्ट्राला, या महाराष्ट्राला, या महाराष्ट्राला. अन धवलसिंह समजा गवारे आपल्या धाडसाला. महाराष्ट्राच्या स्मरणी शौर्य तुमचं राहील, अन राजेंद्र शाहीर अशा वीराला, अव राजेंद्र शाहीर अशा वीराला आयुष्य वाहील.